अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात DGCI आणि VSR कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी रोहित पवार हे काही वेळापूर्वीच बारामती पोलीस स्टेशनमध्ये आले होते. मात्र बारामती पोलिसांनी अद्यापही त्या संदर्भातला गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आहे. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी देखील याच बारामती पोलीस स्टेशनच्या गेटवर ठिय्या दिला होता आणि त्यांची देखील तीच मागणी होती. सर, काय तुम्ही देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि मोठ्या संख्येनं बारामतीकर सहभागी झाले, त्यांच्यातले एक संताप या ठिकाणी पाहायला मिळाला. एकंदरीत अजितदादांवरचं प्रेम आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्यामुळे हे सर्व लोक आलेले आणि तसं पाहिलं तर बऱ्याच जणांना वाटतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी स्पष्टता आली पाहिजे आणि ही एवढी एकच भावना आहे लोकांची, मग काय अडचण नाही. हा अपघात नसून घातपात आहे अशा पद्धतीच्या चर्चा येतात की रोहित दादा देखील सातत्याने या संदर्भातली भूमिका मांडतात. तुम्हाला देखील तेच वाटतं की हा अपघात नसून घातपातच आहे? जेव्हा स्पष्ट बोललं जात नाही किंवा स्पष्ट लोकांपुढे मांडलं जात नाही तेव्हाच संशय वाढतो आणि तो संशय वाढू नये म्हणून सरकारने या गोष्टी स्पष्टपणे लोकांपुढे मांडल्या तर लोकांचा विश्वास बसेल. पण तसं घडताना ते दिसत नाही आहे. प्रत्येक वेळी कुठेतरी दाबलं जातं आहे, झाकलं जातं आहे किंवा बोलू दिलं जात नाही किंवा आजच जसं तक्रार नोंदवू दिली नाही, मग हे लोकांच्यात हा संशय बळावत जातो. तुम्ही जसं आत्ता म्हटलं की दाबलं जातं किंवा बोलू दिले जात नाही, काल देखील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही, आज देखील या ठिकाणी गुन्हा दाखल नाही आहे. कोण आहे नेमकं? कोण दाबतंय? कोण बोलू देत नाही आहे? तुम्हाला माहीत नाही. कसं असतं, सामान्य माणसाच्या सुद्धा इथं मोरगावमध्ये काही कबूतर चोरीला गेली तरी ते इथं तक्रार नोंदली जाते आणि इथं एवढं मोठी घटना घडलेली की ज्या महाराष्ट्राचा नेता गेलेला आहे आणि त्या संदर्भात लोकांच्यात संभ्रम आहे आणि त्यांना ते समजून घ्यायचं. याच्या पाठीमागे कोणी आहे असं वाटतं तुम्हाला? या ज्या पद्धतीने हा संपूर्ण तपास होणं अपेक्षित आहे तसा होताना दिसत नाहीये, मग कोण आहे असं? स्पष्टता जर आली तर वाटणार नाही. स्पष्टता दिसत नाही आणि प्रत्येक वेळी झाकलं जाते म्हणून संशय बळावतोय, बाकी नाही का. दादा ज्या पद्धतीने म्हणतात की मोठी ताकद आहे, कोणीतरी मोठा व्यक्ती आहे या सगळ्या मागे, तुम्हाला देखील तेच वाटतं? आणि कोण? मला सांगा की इथले स्थानिक अधिकारी असतात ते सहसा सगळ्यांना मदत करणारे असतात किंवा छोटी जरी घटना घडली, एखादा सायकलवर जरी काही झालं तरी तो तक्रार नोंदवतो आणि इथं एवढं येऊन 3 तास बसूनसुद्धा एवढे सगळे लोक आहेत, बारामतीकर आहेत, एवढे सगळे बसूनसुद्धा एक आमदार आहे, बसूनसुद्धा तुम्ही साधं नोंद करून घेत नाही. हे जे अधिकारी असतात त्यांच्यावर कोणतरी सांगितल्याशिवाय हे घडत नाही. थेट का नाव घेत नाही? कोण आहे तुम्हाला काय वाटतं? सरकारमधला व्यक्ती आहे की सरकारच्या बाहेरमधला? हे मी नाही बोलू शकत आता. पण मग ज्या पद्धतीने या सगळ्या घटनेसंदर्भात रोहित दादा सातत्याने भूमिका मांडतायत, तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात, युगेंद्र पवार देखील रोहित दादांसोबत आहेत, मात्र दादांच्या घरातल्या अर्थात पार्थ पवार असू दे, जय पवार असू दे किंवा सुनेत्रा वहिनी असू दे, या संदर्भातली पुढे येऊन भूमिका मांडताना दिसत नाही आहेत किंवा आज देखील सोबत असणं गरजेचं. काय वाटतं? नाही, धाकट्या भावाने भूमिका मांडली होती, त्यांनी मांडलेलीच आहे मला वाटतं. पण आपण जर हे केलं नाही तर कोणीच करणार नाही आणि याला अजितदादांना मग या गोष्टीला न्याय मिळणार नाही असं वाटतं, म्हणून प्रामाणिकपणे सर्व प्रयत्न करतात. मला वाटतं की न्याय मिळेल का या सगळ्याच्या? असं एकूण ज्या पद्धतीने तपास न्याय नाही मिळाला तर सर्वसामान्य लोकांनी समजून घ्यायचं की सरकार कुठल्या मार्गाने चाललेलं आहे. शेवट मतदार आणि सर्वसामान्य माणसं ही खूप मोठी ताकद असते, त्यांनी त्या पद्धतीने मांडलं पाहिजे, ते व्यक्त झाली पाहिजे. न्याय नाही मिळाला उद्रेक होईल महाराष्ट्रात? 100% लोकांच्या आता असं दिसते, वर जरी फार उघड दिसत नसलं तरी प्रत्येकाच्या मनात आणि भावना त्याच दिसत आहेत. धन्यवाद. राजेंद्र पवार होते. ज्यांनी या सगळ्या याच्यामध्ये जो तपास सुरू आहे, कुठंतरी साशंकता आहे आणि दबाव आहे, बोलू दिलं जात नाही आहे असं राजेंद्र पवार यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव